आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकायला अत्यंत साधी वाटेल, पण जेव्हा तुम्ही ती प्रत्यक्षात उतरवाल तेव्हा तुम्हाला स्वतःवरच विश्वास बसणार नाही की इतका मोठा बदल इतक्या छोट्या गोष्टीमुळे कसा काय झाला. मी स्वतः हे अनुभवलेलं आहे, माझ्या आजूबाजूच्या लोकांनी हे अनुभवलेलं आहे आणि जगभरातल्या हजारो लोकांनी हे सिद्ध केलेलं आहे. तुम्हाला फक्त 7 दिवस द्यायचे आहेत आणि 7 दिवसात एकच शब्द सतत बोलायचा आहे आणि तो शब्द आहे थँक यू. बस इतकंच. तुम्ही विचार कराल की हे लहान मुलासारखं नाहीये का? म्हणजे थँक यू बोलायला कोणी सांगतं का? आपल्याला तर लहानपणापासूनच शिकवलेलं आहे की कुणी काही दिलं की थँक यू बोलायचं. पण थांबा मित्र हो, मी जे सांगतोय ते याहून खूप खोल आहे, खूप वेगळं आहे. मी तुम्हाला सांगतोय की थँक यू फक्त शिष्टाचार म्हणून नाही, तर एक मानसिक व्यायाम म्हणून, एक आध्यात्मिक साधना म्हणून, एक जीवन बदलणारी सवय म्हणून तुम्हाला हे करायचं आहे मित्र हो. तर चला सविस्तर समजून घेऊया. आपण सगळे आज एका अशा जगात जगतोय जिथे प्रत्येक जण व्यस्त आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण एका चक्रात फिरत असतो. नोकरी करणारा माणूस सकाळी लवकर उठतो, ट्रेन पकडतो किंवा गाडी काढतो, ऑफिसला जातो, दिवसभर तिथे काम करतो, संध्याकाळी थकून घरी येतो, जेवतो आणि झोपतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच, परत तेच तेच. गृहिणी सकाळी उठते, स्वयंपाक करते, मुलांना शाळेत पाठवते, घर आवरते, कपडे धुते, पुन्हा स्वयंपाक करते, पुन्हा मुलं, पुन्हा घर, पुन्हा तेच. विद्यार्थी शाळा कॉलेजला जातात, अभ्यास करतो, परीक्षांचा तणाव त्यांच्यावर सतत असतो, व्यावसायिक आपल्या धंद्यात गुंतलेला असतो. प्रत्येक जण आपापल्या चक्रात एका चाकोरीतच अडकलेला आहे. अशा प्रकारे अडकलेला आहे हा की त्याला आता स्वतःसाठी एक क्षणही मिळणं खूप अवघड वाटायला लागलेलं आहे. आणि या धावपळीत आपण एक अत्यंत महत्वाची गोष्ट विसरत आहोत. स्वतःला ओळखणं, स्वतःशी जोडलं जाणं आणि स्वतःच्या आतल्या शक्तीशी एक नातं ठेवणं. आपण बाहेरच्या जगाशी इतके जोडलेले आहोत की आतलं जग हे पूर्णपणे दुर्लक्षित झालेलं आहे. फोन, सोशल मीडिया, बातम्या, लोकांची मतं, समाजाचं प्रेशर या सगळ्यांनी आपल्या मनाला इतकं भरून टाकलंय की आपल्याला आपल्या आतला आवाजच ऐकू येत नाहीये. आता विचार करा, जेव्हा तुम्ही शेवटचं शांतपणे बसून स्वतःशी बोललात ते कधी होतं हो? जेव्हा तुम्ही डोळे बंद करून तुमच्या श्वासांवर लक्ष दिलंय ते कधी घडलंय? जेव्हा तुम्ही कोणत्याही कारणाशिवाय आनंदी फील केलं असेल, तुम्हाला आनंद वाटला असेल कोणत्याही कारणाशिवाय, असं कधी घडलंय? बहुतेकांना या प्रश्नांची उत्तरं देता देखील येणार नाहीत, कारण आपण स्वतःपासून इतके दूर गेलेले आहोत की आपल्याला स्वतःचीच जाणीव आता आपण विसरलेले आहोत. आणि इथेच कृतज्ञतेची म्हणजेच ग्रॅटिट्यूडची जादू सुरू होत असते मित्र हो. आता कृतज्ञता म्हणजे काय? साध्या भाषेत सांगायचं तर ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याबद्दल मनापासून आभारी वाटणं. आपण नेहमी ज्या गोष्टी नाहीत त्याबद्दल तक्रार नेहमी करत असतो. पैसे कमी आहेत, घर लहान आहे, नोकरी चांगली नाही, जोडीदार समजून घेत नाही, मुलं ऐकत नाहीत, आरोग्य ठीक नाही. आपली यादी काय संपतच नाही मित्र हो. पण कधी विचार केलाय का की तुमच्याकडे जे आहे ते काही लोक अशी आहेत ज्यांच्याकडे नाही देखील. अशा गोष्टी आहेत तुमच्याकडे. तुम्ही सकाळी उठलात हे स्वतःच एक वरदान आहे. जगात कित्येक लोक काल रात्री झोपलेत आणि आज सकाळी उठलेच नाहीत. तुमचे डोळे उघडलेत, तुम्हाला दिसतंय. जगात कोट्यावधी लोक आहेत जी आंधळी आहेत, ज्यांना सूर्यप्रकाश काय ते कधी दिसतच नाही. तुम्ही श्वास घेताय, फुफ्फुसांचे आजार असलेले लोक एका श्वासासाठी तडफडतात. तुमच्या घरात छत आहे, भिंती आहेत, रस्त्यावर उघड्यावर राहणाऱ्या लोकांना जर तुम्ही पाहिल्या, लाखो लोकांना जर पाहिलं तर त्या लोकांचं तर हे स्वप्नच आहे. तुम्ही आता हे वाचताय किंवा हे ऐकताय म्हणजे तुमच्याकडे फोन आहे, इंटरनेट आहे, शिक्षण आहे, तुम्ही सुज्ञ आहात. या सगळ्या गोष्टी आपल्याला इतक्या सामान्य वाटतात ना की आपण त्यांचं मूल्यच आता विसरून गेलेले आहोत.
कृतज्ञता म्हणजेच या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवणं आणि त्याबद्दल मनातून थँक्यू म्हणणं. आता शास्त्रीय दृष्टिकोनातून बघूया, कृतज्ञता ही फक्त एक भावना नाही, ती एक शक्तिशाली मानसिक प्रक्रिया आहे. मानसशास्त्रातील अनेक संशोधनांनी हे सिद्ध केलंय की नियमितपणे कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या लोकांचं मानसिक आरोग्य लक्षणीयरित्या सुधारतं. कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट एमन्स यांनी कृतज्ञतेवर वर्षानुवर्ष संशोधन केलेलं आहे. त्यांच्या अभ्यासानुसार जे लोक दररोज कृतज्ञता व्यक्त करतात त्यांच्यामध्ये आनंदाची पातळी 25% वाढते. त्यांचा तणाव हा कमी होत असतो, त्यांची झोप सुधारते, त्यांचं एकमेकांबद्दलचे जे नातेसंबंध आहेत ते मजबूत होतात आणि शारीरिक आरोग्यही त्यांचं चांगलं राहतं. मित्र, जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता, जेव्हा तुम्ही थँक्यू बोलता, तेव्हा तुमच्या मेंदूत डोपामिन आणि सेरोटोनिन या आनंददायक रसायनांचं उत्सर्जन व्हायला लागतं. ही तीच रसायनं आहेत जी तुम्हाला आनंदी, शांत आणि समाधानी ठेवतात. त्यामुळे तुम्हाला आनंदी आणि शांत समाधानी वाटायला लागतं. म्हणजे तुम्ही कोणतीही गोळी न घेता, कोणताही खर्च न घेता, कोणत्याही डॉक्टराकडे न जाता फक्त एका शब्दाने तुमच्या मेंदूची रसायनशास्त्र, हार्मोन्स बदलू शकता. हे किती अद्भुत आहे याचा विचार करा मित्र. आता आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, आपला मेंदू एका 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 वेळी एकाच प्रकारच्या विचारावर लक्ष केंद्रित करू शकत असतो. जेव्हा तुम्ही कृतज्ञतेच्या भावनेत असता तेव्हा तुमचा मेंदू नकारात्मक विचार करूच शकत नाही, निगेटिव्हिटी तिथे येऊच शकत नाही. म्हणजे कृतज्ञता ही नकारात्मकते विरुद्ध एक नैसर्गिक ढाल आहे असं तुम्ही म्हणू शकता. तुम्ही जितकं जास्त थँक्यू बोलाल तितकं कमी तुम्ही तक्रार कराल, तितकं कमी तुम्ही चिंता कराल आणि तितकं कमी तुम्ही दुःखी व्हाल. आता थोडं आध्यात्मिक पातळीवर बघूया. भारतीय संस्कृतीत कृतज्ञतेला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. आपल्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, गीतेमध्ये कृतज्ञतेचा उल्लेख वारंवार आलेला आहे. संतांनी, महात्म्यांनी नेहमीच सांगितलेलं आहे की ईश्वराचे आभार मानणं ही सर्वश्रेष्ठ प्रार्थना आहे. मित्रहो, संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, आभाळा एवढ्या संकटांनाही मी घाबरत नाही, कारण माझ्या पाठीशी विठ्ठल आहे. ही कृतज्ञताच तर आहे मित्र हो. ते विठ्ठलाच्या अस्तित्वाबद्दल आभारी आहेत, म्हणूनच त्यांना कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. विश्वाचं एक तत्व आहे मित्र हो, ते लक्षात घ्या. तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळतं. हे कर्माचं तत्व आहे, हे आकर्षणाचा नियम आहे. जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची भावना विश्वात पाठवता तेव्हा विश्व तुम्हाला आणखी कृतज्ञ व्हायला कारण देत असतं. म्हणजे तुमच्या आयुष्यात आणखी चांगल्या गोष्टी ते पाठवत असतं. तुमचं नशीब आणखी सुधारायला लागतं, तुमच्या आयुष्यात भरभराट यायला लागती. हा एक सुंदर चक्र आहे मित्र हो. तुम्ही आभार मानता आणि आणखी चांगलं तुम्हाला मिळत जातं, आणि तुम्ही आणखी आभार मानता तर आणखी तुम्हाला चांगलं मिळत जातं. हे चक्र एकदा सुरू झालं की नंतर कधीच थांबत नाही. तुम्ही विश्व हे एका विशाल आरशासारखं आहे असं विचार केला का? जरा विचार करा ना. एक विशाल आरसा आहे हा विश्व. तुम्ही त्याच्या समोर जे काही ठेवता त्याचंच प्रतिबिंब तुम्हाला ते परत मिळतं. तुम्ही रागाने बघाल तर रागच परत येईल, तुम्ही दुःखाने बघाल तर दुःखच तुमच्याकडे परत येईल. पण तुम्ही जर कृतज्ञतेने, प्रेमाने, आनंदाने बघाल तर तेच सगळं तुमच्याकडे भरभरून परत येईल. तुम्ही आरशासोबत हसत उभे राहिलात तर आरसा तुम्हाला रडताना दाखवेल का? हो, कधीच दाखवणार नाही. तसंच या विश्वाचं आहे. आता हे प्रत्यक्षात कसं काम करतं ते आपण बघूया. कसं करायचं ते बघूया. 7 दिवसाचं आव्हान तुम्हाला घ्यायचं आहे. अगदी सोपं आहे आणि अगदी साधं आहे. कोणताही खर्च नाही, कोणत्याही विशेष काळजी घेण्याची गरज नाही, कोणत्याही साधनाची गरज नाही. फक्त तुमचं मन आणि हे 2 शब्द, थँक यू किंवा आपला धन्यवाद. पहिला दिवस सकाळी डोळे उघडल्यावर सुरू होत असतो. डोळे उघडले, पहिला विचार तुमच्या मनात यायला पाहिजे थँक यू. पण कशासाठी?
थँक्यू. मी जिवंत आहे. मला आजचा दिवस पाहायला मिळाला. माझं शरीर पूर्णपणे काम करतंय. मला माझ्या डोळ्यांना दिसतंय. माझे कान ऐकतायत. हातपाय हलतायत. या सगळ्यासाठी एकदा मनापासून थँक्यू. बिछाण्यातून उठलात, थँक्यू. माझे पाय जमिनीवर ठेवता येत आहेत, चालता येतंय. बाथरूमला गेलात, तिथेही थँक्यू. माझं शरीर व्यवस्थित काम करतंय. माझी किडनी, माझं सगळं हृदय, लिव्हर सगळं चांगलं काम करतंय. माझ्या शरीरात पाणी आहे, पाण्याची संरचना व्यवस्थित काम करते. बस थँक्यू. नळानं पाणी येतंय, स्वच्छ बाथरूम आहे, कॉफी प्यायलात, थँक्यू. किती छान चव आहे, किती सुंदर सकाळ आहे, किती छान हवा आहे. नाश्ता केलात, थँक्यू. माझ्या पोटाला अन्न मिळतंय. माझ्या कुटुंबासोबत मला जेवता येतंय. घराबाहेर पडलात, थँक्यू. माझ्याकडे गाडी आहे, बस आहे, ट्रेन आहे. रस्ते आता आपले चांगले झालेले आहेत. सिग्नल आहेत जिथे तिथे. सुरक्षितता आहे. ऑफिसला पोहोचलात, तिथे देखील थँक्यू. थँक्यू. मला नोकरी आहे, पगार मिळतो, सहकारी आहेत, काम आहे. जे लोक बेरोजगार आहेत त्यांना विचारा नोकरीचं मूल्य काय आहे ते. दिवसभर काम करताना प्रत्येक छोटी गोष्टीसाठी तुम्हाला मनातून थँक्यू बोलायचं आहे. कोणी तुम्हाला चहा आणून दिला, थँक्यू. कोणी तुम्हाला मदत केली, थँक्यू. कम्प्युटर चालतोय, थँक्यू. AC लागलाय, थँक्यू. पाणी मिळतंय, थँक्यू. या सगळ्या गोष्टी आपल्याला इतक्या सवयीच्या झाल्यात ना की आपण त्यांची किंमतच विसरायला चाललेलो आहोत. संध्याकाळी घरी आलात, थँक्यू. माझं घर आहे, माझं कुटुंब वाट बघतंय, जेवण तयार आहे, घराला छप्पर आहे, बिछाण्यावर पडलात, थँक्यू. आज एक सुंदर दिवस होता, मी सुरक्षित आहे. उद्या आणखी एक सुंदर दिवस येणार आहे. असं दिवसभरात 100 नाही, हजारो वेळा तुम्हाला थँक्यू बोलण्याची संधी आहे. तुम्ही असं हजारो वेळा थँक्यू बोलू शकता. कारण प्रत्येक क्षणी काहीतरी घडतंय ज्यासाठी तुम्ही आभारी असू शकता. एक श्वास घेतला, थँक्यू. एक पाऊल टाकलं, थँक्यू. कोणी हसलं, थँक्यू. पाऊस पडला, थँक्यू. ऊन आलं, थँक्यू. वारा आला, थँक्यू. आता इथे एक महत्वाचा मुद्दा आहे जो नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. थँक्यू बोलणं म्हणजे फक्त ओठ हलवणं नाही, तर ते मनापासून, हृदयापासून, आत्म्यापासून तुम्हाला बोलायला हवं. सुरुवातीला कदाचित यांत्रिक वाटेल. पहिल्या दिवशी तुम्हाला वाटेल की हे काय करतोय मी, हे कसलं वेड लावलंय. पण हे अपेक्षितच आहे. असं होणं साहजिक आहे. कारण तुमचं मन या गोष्टीला सवयीचं नाहीये ना. पण दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी तुम्हाला फरक जाणवायला लागेल. तुमचं मन हळूहळू हळूहळू शांत होईल. तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक हसू येईल. तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने दिसायला लागतील. झाडं, पक्षी, आकाश, लोक सगळं काही सुंदर वाटायला लागेल. कारण तुमचा दृष्टिकोनच आता बदललेला असेल. तुम्ही आधी तक्रारीच्या चष्म्यातून जग बघत होता, आता कृतज्ञतेच्या चष्म्यातून तुम्ही बघायला लागलेले असाल. चौथ्या, पाचव्या दिवशी तुम्हाला जाणवेल की तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्याशी वेगळ्या प्रकारे वागत आहेत. ते अधिक प्रेमळ आहेत, अधिक मदतशील आहेत. कारण तुमची ऊर्जाच आता बदललेली आहे. तुम्ही सकारात्मक ऊर्जा सगळीकडे पसरवत आहात आणि ती ऊर्जा लोकांना साहजिकपणेच आकर्षित करणारी असते. आणि पुढे चालून जर 6व्या, 7व्या दिवशी तुम्ही पाहाल तर तुम्हाला स्वतःमध्ये एक खोल बदल झालेला जाणवेल. तुम्ही आधी अधिक शांत झालेले असाल, अधिक आनंदी असाल, अधिक आत्मविश्वासू झालेले असाल. तुमच्या आयुष्यातल्या जे काही समस्या होत्या त्या आता कमी झालेल्या असतील किंवा कदाचित नसतीलही. पण त्या समस्याकडे बघण्याचा जो तुमचा दृष्टिकोन आहे तो मात्र पूर्णपणे बदललेला असेल. आणि जी लोक या जगात जग जिंकणारी लोक आहेत त्यांच्यात आणि जी लोक हारणारी आहेत त्यांच्यात हाच फरक असतो की त्यांच्या आयुष्यातही समस्या असतात, पण त्यांच्या समस्याकडे बघण्याचा हा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा असतो. आणि कृतज्ञतेच्या या सरावामुळे तोच दृष्टिकोन तुम्हाला नक्की मिळेल मित्र. आणि जेव्हा दृष्टिकोन बदलतो
तेव्हा तुम्हाला उपायही सापडतात. आता एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मला इथे सांगायचा आहे. कृतज्ञता ही फक्त चांगल्या गोष्टींसाठीच नसते. खरी कृतज्ञता तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही अडचणींसाठी देखील आभारी असता. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. अडचणींसाठी, समस्यांसाठी, संकटांसाठीही तुम्हाला थँक यू बोलायचं. आता का? कारण प्रत्येक अडचण तुम्हाला काहीतरी नवीन शिकवत असते. प्रत्येक संकट तुम्हाला मजबूत बनवत असतं. प्रत्येक अपयश तुम्हाला यशाच्या जवळ नेतं. हिरा कोळशापासून बनतो, पण प्रचंड दबाव आणि उष्णतेनंतरच तो बनत असतो. तुमच्या आयुष्यातल्या अडचणी म्हणजे तो दबाव आणि ती उष्णता आहे जी तुम्हाला हिऱ्यासारखं चमकवते. म्हणून जेव्हा काही वाईट घडतं तेव्हाही मनातून बोला, थँक यातून मला काहीतरी शिकायला मिळेल, यातून मी आणखी मजबूत होईल, हे माझ्या भल्यासाठीच आहे, जरी मला आत्ता ते दिसत नसलं तरी, असं म्हणायला सुरू करा. एक जुनी गोष्ट आहे एका राजाची. राजाचा मंत्री नेहमी म्हणायचा, जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. एकदा राजाचं बोट कापलं गेलं तरी मंत्री म्हणाला, हे चांगल्यासाठीच झालंय. राजाने रागाने त्याला तुरुंगात टाकलं. पुढे राजा जंगलात गेला तेव्हा आदिवासींनी त्याला पकडलं आणि त्याला बळी द्यायचं त्यांनी ठरवलं, आदिवासी लोकांनी. पण कापलेलं बोट बघितलं आणि त्यांनी त्याला सोडून दिलं, कारण अपूर्ण शरीराचा बळी देता येत नाही असं त्यांच्यात मान्यता होती. राजा तिथून वाचला आणि त्याला कळालं की मंत्री बरोबर होता. जे होतंय ते खरोखरच चांगल्यासाठी होतंय. तुमच्या आयुष्यातही असंच बरंच काही घडत असेल ना, जे यावेळी तुम्हाला वाईट वाटतं, पण नंतर कळतं की ते चांगलंच झालं होतं. म्हणूनच प्रत्येक परिस्थितीत थँक यू बोलायला शिका मित्र हो. आता पैशांबद्दल बोलूया, कारण बहुतेक लोकांची सगळ्यात मोठी चिंता ही पैशांबद्दलच असते. माझ्याकडे पैसे कमी आहेत, मला आणखी पाहिजेत, हा विचार आपण सतत करत असतो. पण या विचारात एक मोठा धोका आहे. जेव्हा तुम्ही सतत विचार करता की माझ्याकडे कमी आहे, तेव्हा तुम्ही विश्वाला सांगताय की तुमच्याकडे कमी आहे आणि विश्व तुम्हाला तेच देतो. काय? कमतरता. पण जेव्हा तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे आहेत, मग ते ₹100 असोत की 1000 असोत की काहीच्या तर लाखोमध्ये असोत, त्यासाठी मनापासून जर तुम्ही थँक यू बोलायला लागलात, तेव्हा तुम्ही विश्वाला काय सांगतात की तुम्ही कृतज्ञ आहात आणि विश्व तुम्हाला आणखी कृतज्ञ व्हायला कारण देतं. म्हणजे आणखी पैसे द्यायला लागतं. आता हे ऐकायला विचित्र वाटेल माहिती आहे, पण या मागचं तत्व अत्यंत सोपं आहे मित्रहो, लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही कृतज्ञ असता तेव्हा तुमचं मन शांत असतं, सकारात्मक असतं. शांत आणि सकारात्मक मनाने तुम्ही चांगले निर्णय घेता आणि चांगल्या निर्णयामुळे चांगल्या संधी तुमच्या आयुष्यात यायला लागतात. चांगल्या संधीमुळे तुमच्या आयुष्यात त्याचे चांगले परिणाम व्हायला लागतात आणि हे अगदी तार्किक आहे. तुम्हीच बघा, कृतज्ञता तुमचं मन एका अशा अवस्थेत नेते जिथून तुम्हाला चांगल्या गोष्टी दिसायला लागतात आणि ज्या ज्या आधी जेव्हा कृतज्ञता नव्हती तुमच्या आयुष्यात, तेव्हा ते आधी दिसणं कठीण होतं, तेव्हा ते तुम्हाला दिसत नव्हत्या. तुमच्या पगाराबद्दल थँक्यू बोला, तुमच्या ग्राहकांबद्दल थँक्यू बोला, तुमच्या व्यवसायाबद्दल थँक्यू बोला. तुम्हाला जो कोणी पैसा देतो, मग तो बॉस असो, ग्राहक असो किंवा कोणीही असो, त्यांच्याबद्दल मनापासून थँक्यू बोला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण पैसा अशा लोकांकडे आकर्षित होतो जे त्याची कदर करतात. आता कृतज्ञतेचा आपल्या नातेसंबंधावरही खोल परिणाम होत असतो. आपण अनेकदा आपल्या जवळच्या लोकांना गृहीत धरतो. आई दररोज जेवण बनवते, आपण कधी तिला मनापासून थँक्यू म्हणतो का हो? नाही. वडील दररोज कष्ट करतात कुटुंबासाठी, आपण कधी त्यांना थँक्यू म्हणतो का? नाही. जोडीदार आपल्यासाठी जे काही करतोय ते आपण कधी त्याची कदर केली आहे का? नाही. जेव्हा तुम्ही या 7 दिवसांच्या आव्हानात तुमच्या जवळच्या लोकांना मनापासून थँक्यू बोलायला लागाल ना, तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमची नाती कशी बदलतायत. तुमची आई अधिक प्रेमाने जेवण बनेल, तुमचा जोडीदार अधिक प्रेमाने वागेल, तुमची मुलं अधिक जवळ येतील, कारण प्रत्येकाला कदर हवी असते. प्रत्येकाला वाटतं की मी जे करतोय ते कुणाला तरी जाणवतंय आणि थँक्यू हा तो शब्द आहे ज्याने तुम्ही कुणालाही खुश करू शकता. एक प्रयोग करून बघा. आज घरी गेल्यावर तुमच्या आईला, बायकोला सांगा की आज जेवण खूप चांगलं झालंय आणि थँक्यू.
त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. तो आनंद तुम्हाला तुम्हाला देखील आनंद करेल. हे एक सुंदर अविरत चक्र आहे मित्रहो. आता एक गोष्ट बोलूया जी फार कमी लोक करतात. स्वतःला थँक्यू बोलणं. हो, स्वतःलाच थँक्यू बोलायचं आहे. आपण स्वतःबद्दल सगळ्यात जास्त कठोर असतो. मी हे करू शकलो नाही, मी तसं करू शकलो नाही, मी चांगला नाही, मी काहीच करू शकत नाही, हे सगळं नकारात्मक विचार आपण स्वतःबद्दल बोलत असतो. पण विचार करा मित्र हो, तुम्ही किती अडचणी पार केलेल्या आहेत. तुम्ही कित्येक वादळं सहन केलेली आहेत. तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात हे सोपं नव्हतं. तुमच्या शरीराने तुम्हाला आजपर्यंत साथ दिलेली आहे. तुमच्या मनाने, तुमच्या हृदयाने, तुमच्या आत्म्याने तुम्हाला इथपर्यंत आणलंय. त्याबद्दल स्वतःला थँक्यू बोला मित्र हो. आरशासमोर उभे राहा आणि स्वतःच्या डोळ्यात बघा आणि डोळ्यात बघत म्हणा, थँक्यू. तू खूप चांगला आहेस, तू खूप मेहनत करतोयस, तू खूप सुंदर आहेस, तू खूप शक्तिशाली आहेस. सुरुवातीला थोडंसं विचित्र वाटेल, कदाचित हसू देखील येईल, पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की तुमचा आत्मविश्वास आता वाढायला लागलेला आहे. तुम्ही स्वतःवर अधिक प्रेम करायला लागलाय आणि जो माणूस स्वतःवर प्रेम करतो तोच या जगावर प्रेम करू शकतो. आता ऊर्जा आणि कंपनाबद्दल म्हणजे व्हायब्रेशन्स बद्दल बोलूया. विज्ञान सांगतं की या विश्वात प्रत्येक गोष्ट ही ऊर्जा आहे. तुम्ही ऊर्जा आहात, मी ऊर्जा आहे, हा फोन ऊर्जा आहे ज्यावर तुम्ही हे बघताय, ही हवा ऊर्जा आहे आणि प्रत्येक ऊर्जेची एक विशिष्ट कंपन वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी असते. नकारात्मक भावना म्हणजे राग, भीती, ईर्ष्या, तक्रार यांची कंपन म्हणजे वारंवारता आहे, फ्रिक्वेन्सी असते, ही कमी असते. सकारात्मकता म्हणजे प्रेम, आनंद, कृतज्ञता, शांती यांचे जे कंपन असतात, यांची जी फ्रिक्वेन्सी असतात, ही उच्च असते. आणि विश्वाचा नियम आहे समान कंपन वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी जी असते ती एकमेकांना आकर्षित करत असते. म्हणजे तुम्ही उच्च फ्रिक्वेन्सीवर जर असाल, उच्च कंपनावर असाल, तर तुमच्या आयुष्यातही उच्च फ्रिक्वेन्सी, उच्च कंपनाच्या गोष्टी येत असतात. चांगले लोक, चांगल्या संधी, चांगले अनुभव आणि भरभराट. कृतज्ञता ही सर्वात उच्च कंपना वारंवारतापैकी म्हणजे फ्रिक्वेन्सीपैकी एक आहे. जेव्हा तुम्ही मनापासून थँक्यू बोलता तेव्हा तुमची ऊर्जा इतकी शुद्ध, इतकी उच्च होते की ती सरळ विश्वाशी जोडली जाते. तुम्ही एक चालतं बोलतं चुंबक बनता. जे चांगलं आहे ते सगळं तुमच्याकडे खेचलं जातं आणि म्हणूनच मी म्हणतो थँक्यू हा फक्त एक शब्द नाही, ती एक शक्ती आहे, ते एक कंपन वारंवारता आहे, ते एक फ्रिक्वेन्सी आहे जी तुम्हाला या विश्वाशी जोडते. आता काही व्यावहारिक टिप्स मी तुम्हाला देतो ज्यामुळे हे 7 दिवसांचं जे तुमचं आव्हान आहे ते अधिक प्रभावी होईल. पहिली टिप, सकाळी उठल्यावर पहिल्या 5 मिनिटात फोनला हात लावायचा नाही. त्याऐवजी डोळे बंद करा आणि 10 गोष्टींसाठी मनातून थँक्यू बोला. या 10 गोष्टी दररोज वेगवेगळ्या असू शकतात. एक दिवस तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी आभारी असाल, दुसऱ्या दिवशी तुम्ही कुटुंबासाठी, तिसऱ्या दिवशी निसर्गासाठी. यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात नकारात्मकतेने न होता ती आता सकारात्मकतेने व्हायला लागेल. आता दुसरी टिप, एक छोटी वही घ्या. दररोज रात्री झोपण्यापूर्वी त्या दिवसातल्या 5 गोष्टी अशा लिहा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. हे लिहिण्याने तुमच्या मेंदूला आणखी मजबूत संदेश जातो की काय काय कृतज्ञते कोणकोणत्या गोष्टीविषयी तुम्ही कृतज्ञ आहात ते शोधण्यासाठी हा संदेश जाऊ शकतो. लिखाणाची ताकद ही बोलण्यापेक्षा अधिक असते कारण ते अधिक जाणीवपूर्वक केलेली कृती असते. आता तिसरी टिप, दिवसभरात जेव्हा तुम्हाला नकारात्मक विचार येतो तेव्हा म्हणजे जसं की तक्रार, राग, निराशा, तेव्हा लगेच मनातून थँक्यू बोला. हे नकारात्मक विचाराला तोडतं आणि तुम्हाला परत सकारात्मक मार्गावर आणतं. हे एक प्रकारचं मानसिक रिसेट बटन आहे असं तुम्ही समजू शकता. आता चौथी टिप थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू फक्त मनातच बोलू नका, तर शक्य असेल तेव्हा ते मोठ्यानेही बोला. लोकांना बोला, ऑटो ड्रायव्हर, दुकानदार, शेजारी, सहकारी सगळ्यांना बोला. तुम्ही बघाल की ते किती आनंदी होतात आणि त्यांचा जो आनंद आहे तो तुमच्याकडे परावर्तित होऊन तुम्ही देखील आनंदी व्हाल. तो आनंद तुम्हालाही आनंदी करतो. आता 5वी टिप,
रात्री झोपताना शेवटचा विचार हा थँक्यू असू द्या. डोळे बंद करा, आजच्या दिवसाबद्दल विश्वाचे आभार माना आणि शांतपणे झोपा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण तुमची झोप यामुळे सुधारेल. गाढ शांत स्वप्नरहित झोप तुम्हाला लागेल, कारण तुमचं मन आता शांत झालेलं आहे, तणाव मुक्त झालेला आहे. आता या 7 दिवसात तुम्हाला काही अनुभव येतील जे तुम्हाला चकित करतील. कदाचित अनपेक्षितपणे कुणी तुम्हाला मदत करेल, कदाचित एखादी जुनी समस्या अचानक सुटून जाईल, कदाचित तुम्ही एखादी नवीन संधी तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळेल, कदाचित तुमच्या नात्यात एक नवीन ऊब येईल. या सगळ्या गोष्टी योगायोग नाही आहेत मित्रहो, या तुमच्या बदललेल्या ऊर्जेचा परिणाम आहेत. एक खरी गोष्ट सांगतो. एक माणूस होता जो सतत तक्रार करायचा, नोकरी चांगली नाहीये, पगार कमी आहे, बॉसचा त्रास आहे, घरात समस्या आहेत. अशा प्रकारे एक दिवस त्याने ठरवलं की मी 1 आठवडा फक्त कृतज्ञताच व्यक्त करेन. पहिल्या 2 दिवशी त्याला अत्यंत कठीण गेलं, कारण जुनी सवय होती. 3ऱ्या दिवशी त्याला थोडं सोपं वाटायला लागलं. 5व्या दिवशी त्याच्या बॉसने त्याचं कौतुक केलं, जे कधीच झालं नव्हतं. आणि 7व्या दिवशी त्याला कळालं की त्याची बदली ही त्याच्या आवडत्या शहरात होते. तो म्हणाला की मला कधी आधी वाटायचं की हे सगळं बोलणंच आहे, पण हे खरोखर काम करतं. तर मित्र, आता एक गोष्ट स्पष्ट करतो. कृतज्ञता म्हणजे कर्महीनता नाही. कृतज्ञता म्हणजे आहे ते पुरेसं आहे असं म्हणणं. मला आणखी काही नको असं नाही बरं का. कृतज्ञता म्हणजे मला जे आहे त्याची मी कदर करतो आणि मला चांगल्यासाठी आणखी चांगलं मला मिळावं म्हणून मी प्रयत्न देखील करतो. कृतज्ञता ही तुमच्या कष्टाला, मेहनतीला, महत्वाकांक्षेला पूरक आहे, ती विरोधी नाहीये. एक शेतकरी जमिनीबद्दल कृतज्ञ असतो, म्हणून तो त्या जमिनीला अधिक प्रेमाने पेरणी करत असतो. तो पेरणी करणं सोडून देत नाही. एक कलाकार त्याच्या कलेबद्दल कृतज्ञ असतो, म्हणून तो अधिक उत्कटतेने निर्मिती करतो. एक खेळाडू त्याच्या शरीराबद्दल कृतज्ञ असतो आणि म्हणून तो अधिक काळजीपूर्वक सराव करत असतो. कृतज्ञता तुम्हाला आळशी बनवत नाही, तर ती तुम्हाला अधिक प्रेरित बनवत असते. जगातल्या यशस्वी लोकांच्या सवयी बघितल्या तर एक गोष्ट समान दिसते, कृतज्ञता. ओप्रा विन्फ्रे या जगातल्या सर्वात प्रभावशाली महिलांपैकी एक आहेत. त्या वर्षानुवर्ष कृतज्ञता डायरी लिहितात. त्या म्हणतात, कृतज्ञतेने माझं आयुष्य बदललं. टोनी रॉबिन्स जगातले सर्वात प्रसिद्ध जीवन प्रशिक्षक, लाईफ कोच आहेत. ते दररोज सकाळी कृतज्ञतेचा ध्यान करतात आणि ते म्हणतात की जेव्हा तुम्ही कृतज्ञ असता तेव्हा भीती ही नाहीशी होत असते आणि विपुलता प्रकट होत असते. या लोकांकडे सगळं आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे, यश आहे, तरीही ते कृतज्ञता ठेवतात, कारण त्यांना माहिती आहे की कृतज्ञता हीच त्यांच्या यशाची गुरु किल्ली आहे. आता आणखी एका सखोल पातळीवर बोलतो मी तुम्हाला. आपल्या भारतीय तत्वज्ञानात संतोष हा शब्द आहे. संतोषाचा अर्थ म्हणजे जे आहे त्यात समाधानी असणं. पतंजलींच्या योगसूत्रामध्ये संतोषाला नियमांमध्ये स्थान दिलेलं आहे. ते म्हणतात की संतोषात अनुत्तमः सुख लाभः. संतोषापासून अत्युत्तम सुख प्राप्त होत असतो. कृतज्ञता आणि संतोष हे एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत मित्रहो. संतोष म्हणजे आतली अवस्था, कृतज्ञता म्हणजे ती अवस्था व्यक्त करण्याचा मार्ग. जेव्हा तुम्ही थँक्यू बोलता तेव्हा तुम्ही संतोषाच्या अवस्थेत जाता आणि त्या अवस्थेत अत्युत्तम सुख मिळतं. हे पतंजलींनी हजारो वर्षापूर्वीच सांगितलेलं आहे. तर मित्रहो, हे सगळं समजलंय ना? हे कठीण नाही, हे महागडं नाही, यासाठी कोणत्या विशेष तयारीची गरज नाही. फक्त एक शब्द आहे, थँक्यू, धन्यवाद, आणि 7 दिवसांचं आव्हान तुम्हाला हे करायचं आहे. उद्या सकाळी नाही, आत्ता या क्षणापासूनच थँक्यू बोलायला सुरुवात करा. तुम्ही हे ऐकताय, पाहताय, थँक्यू. तुमच्याकडे वेळ आहे हे समजून घ्यायला, थँक्यू. तुम्ही जिवंत आहात, थँक्यू. तुम्हाला बदलायचं आहे, सुधारायचं आहे, ही इच्छा आहे तुमच्यामध्ये, तुम्हाला पुढे जायचं आहे, थँक्यू. 7 दिवसानंतर तुम्ही जो माणूस असाल तो आज जो तुम्ही आहात त्याच्यापेक्षा पूर्ण वेगळा असेल मित्रहो. तुमच्यात एक शांतता असेल, एक आत्मविश्वास असेल, एक तेज असेल जे आधी कधीच नव्हतं. तुमची स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. तुमच्या आयुष्यात अशा गोष्टी घडतील ज्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती.
कारण कृतज्ञता ही विश्वाशी बोलण्याची भाषा आहे आणि जो विश्वाशी बोलतो विश्व त्याच्याशी बोलतो. जो विश्वाला आभार मानतो विश्व त्याला भरभरून देतो. जो विश्वाला प्रेम देतो विश्व त्याला प्रेमात गुंडाळतं, प्रेमाने गुंडाळतं. आणि तर तर आजपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे मित्र हो. थँक बोला प्रत्येक श्वासाला, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक अनुभवाला. 7 दिवस, फक्त 7 दिवस तुम्हाला हे करायचं आणि मग स्वतःच बघा. जादू तुमच्या डोळ्यासमोर घडेल. तुमचं आयुष्य, तुमचं शरीर, तुमचा आत्मा सगळं काही एकत्र येईल, एका सुसंवादात येईल आणि त्या सुसंवादातून तुमचं स्वप्न तुमच्याकडे खेचून येईल. हे माझं वचन नाही मित्र हो, हा विश्वाचा नियम आहे आणि नियम कधी चुकत नाही. हा फक्त एक शब्द नाही, ही जीवन बदलणारी शक्ती आहे. आज तुम्ही ती शक्ती तुमच्या हातात घ्या आणि तुमचं आयुष्य तुमच्या स्वप्नांसारखंच घडवा. मित्र हो.